लातूरमध्ये मुसळधार पाऊस झाला। शेतकऱ्यांच्या सोयाबीनसह इतर पिकांचंही मोठं नुकसान झालं। शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट कोलमडलेलं आहे, तर दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। तर शेतकऱ्यांच्या बांधावरून या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे लातूरचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी। पाहूया। लातूर जिल्ह्यामध्ये सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी अतोनात नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं प्रचंड या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो या निसर्गाने या ठिकाणी हिरावून नेलाय। त्यामुळे शेतकरी जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हवालदिल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या जर आपण पाहायला गेलं तर शेतांना तळ्याचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय की आपण जर पाहिलं तर हे सोयाबीन जर पाहिलं तर या ठिकाणी पूर्ण सोयाबीन या ठिकाणी पाण्यामध्ये आहे। त्यामुळं लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी प्रचंड या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। लाखो हेक्टरवरील सोयाबीन पीक जे आहे ते या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि सध्या सतत पाणी साचल्यामुळं सोयाबीन जे आहे ती या ठिकाणी नासून जात आहे। त्याच्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा लातूर जिल्ह्यातला अडचणीमध्ये सापडलेला। आपल्यासोबत आता सध्या काही शेतकरी आहेत। आपण औसा तालुक्यातल्या शेत शिवारामध्ये आहोत। आपण या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी आहेत। काय सांगाल, सध्या काय परिस्थिती झालेली आहे आणि काय नुकसान झालेलं आहे? काय नाही, पूर्ण महिना पूर्ण पाऊस आहे आणि पूर्ण सगळं उडीद झालं नसलाय, पुन्हा सोयाबीन नसले, सर्व नसलेलं आहे। एक महिना जरा टोटल पाऊस आहे। पंचनामा करायला तरेडी साहेब आलते, ग्रामसेवक साहेब आलते, कृषी सहकारी होते, येऊन पंचनामा करून घेतली। 11 मे पासूनच पावसाला सुरुवात झाली आणि या ठिकाणी पावसानं एकतर सुरुवातीला शेतकऱ्याला काही कामं करू दिलं नाही आणि त्यानंतर कशी तरी पेरणी झाली आणि त्याच्यानंतर जो सतत लागलेला हा पाऊस आहे की अधूनमधून जमिनीला वापसात होऊ देत नाही। कधीतरी 4-2 दिवसाची उघाड देतो आणि अधूनमधून येत राहतो। कंटिन्यू पाऊस येत असल्यामुळं आज हे इतकं पाणी असं आपल्याला पाहायला मिळतंय। तेव्हा सरकारनं याच्याकडे गांभीर्यानं बघावं ही आमची विनंती आहे सरकारला। शेतामधून 1 रुपया येईल, आपल्या काहीतरी लेकरं बाळाला काहीतरी खर्च करायला येईल वाटत होतं, पण 1ही रुपया मला भेटला नाही, शेतातून भेटला नाही। सावकार आता येऊन बसलाय, आता मी काय करू? आता दिवाळी काहीच करता येणार नाही मला। ही वावर तयार करण्या एवढी सुद्धा तरतूद आता शेतकऱ्याकडे राहिलेली नाही। त्याच्यामुळे सरकारला क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं मी विनंती करणार आहे की तातडीनं पंचनामे तर कराच, पण दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्याच्या हाती काहीतरी पैसा मिळाला पाहिजे। तर त्या दृष्टिकोनातून सरकारचे निकष थोडे बाजूला ठेवा आणि शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, ते अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला मदत करा। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।